मित्रांनो, आपण ऐकता आहात दया पवार लिखित बलुत या पुस्तकाचे वाचन. कामाठीपुऱ्यात झालेल्या महार मुसलमानाची दंगल आठवते. कशामुळे ही दंगल उसळली ते मात्र आज सांगता येत नाही, पण दंगलीच्या वेळी पाहिलेला सखाराम वस्ताद आठवतोय. डोक्याची गंजी केलेला, उघडा बम, धिप्पाड शरीर यष्टीचा, हातात शीग घेऊन मुसलमानांच्या माग लागलेला, आणि मुसलमान गल्लीतून भेदरून पुढे पळत आहेत. गुरं फाडण्याच्या तळपत्या सूर्य त्याच्या हातात आहेत असं दृश्य दिसतंय. या तालमीमुळे एक मात्र झालं, मुसलमान मंडळींना दलित स्त्रिया ज्या भाजीपाला वाटत होत्या ते पुढं थांबलं. ते वचकून राहू लागले. एकदा तर तालमीतल्या तरुण पोराने चक्क पोलिसांबरोबर तुडुंब लढाई केलेली. पोलिसांच्या हातात काठ्या तर पोरांच्या हाती दगड. पोलीस पुढं आणि पोरं माग असं विनोदी दृश्य दिसत असतं. थोड्याच वेळात पिसाळलेले पोलीस गाडी घेऊन येतात. मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केलेले आहे. आता सुरू करूया पुढील वाचनाला. थोड्याच वेळात पिसाळलेले पोलीस गाडी घेऊन येतात. त्यांची रायफलीची फळी सोबत आणतात. त्यांनी हवेत गोळीबार केलेला. त्या आधीच पोरं वस्तीतून गायब झाली. निशस्त्र पोरंही पोलिसांशी मुकाबला करू शकतात हे नवदर्शन असतं. माझेही बाहू त्या दिवशी फुरफुरले होते. अस्पृश्य आणि सवर्ण यांच्या दंगलीला काही कारण पुरत असे. गणपती विसर्जनाच्या वेळी महाराजांचा गणपती पुढे जाऊ नये म्हणून मारामाऱ्या हो. तसंच दुसरं निमित्त म्हणजे पांडव प्रताप या ग्रंथाची मिरवणूक महार मंडळी काळ या प्रकाराला सवर्णाकडून आक्षेप घेतला जाईल. पांडव प्रताप ह्या ग्रंथाची पारायण होत आपण पांडवांचे वंशज आहोत अशा दंतकथाही कानावर पडत. दिल्लीला पांडवाचे सिंहासन आहे, त्यावर जोंधळे फेकले तर त्यांच्या लाह्या होतात. एवढं ते इंगाळासारखं तापलेलं सिंहासन, त्या सिंहासनावर फक्त बाबासाहेब बसू शकतात. ही अशीच एक दंतकथा मी लहानपणी अनेकदा ऐकलेली. तर काय सांगत होतो, सखाराम वस्तादची तालीम. या वस्तादाची मात्र काकू तात्यांना सतत भीती दाखवायची. वस्ताद हा काकूच्या माहेरचा, तिच्या नात्यातला. पुढं तात्यांच्या वागण्याला काही धरबंदच उरला नव्हता. वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा तात्या दारूच्या थेंबालाही शिवत नाही. तालमीलाच जायचे, काठ्या फिरवायचे, ना गळ्या दांडपट्ट्यानं डोळे बांधून लिंबू सरकन कापायचे. पण वडील वारतात आणि त्यांची ड्युटी जणू काय हँडेड ओव्हर, टेकन ओव्हर होते. पिऊन आले म्हणजे काकूला हमखास बळवायचे. एकदा तर फळीवर लटकवलेल्या कब्बशात धुतल्या नव्हत्या म्हणून साऱ्या कब्बशात तात्यांनी फोडून टाकल्या. काकूला मारणं म्हणजे 2-3 दिवस ती रुसून माहेरला जात असे. एकदा तर काकूवरून सखाराम वस्तादाच्या पोरांनी तात्याला चांगला मार दिला. त्यामुळं ते जादाच प्यायले. त्यांच्या खिशात नेहमीच पैसे खुळखुळत असत. तात्या संध्याकाळी घरी यायचे तेच मुळी पिऊनच. अशा वेळी त्यांच्या खिशातील पैसे काकू लंपास करीत असे. तात्या काकूला बहुधा आवडायचे नाही. शिवाय तिच्या माहेरकडे फारच ओढा होता. पैसे गेले म्हणजे ते काकूवर संशय घ्यायचे, पण काकू ताकास तूर लागू देत नसे. एक वेळचा प्रसंग तर कधीच न विसरणारा. तात्या सकाळीच उठतात, बघतात तर खिशातील नोटा गायब. ते स्वतःवर खूप कावतात, मनस्ताप करून घेतात. नवीन उलनचा कोट टरा फाडतात. त्याच्या बोट चिंध्या करतात. आम्ही दुरूनच भीतीनं हे सारं पाहत असतो. त्यांना अडवण्याची छाती नसते. ते तिरीमिरीनं उठतात आणि मला चोर बाजारात घेऊन जातात. चोर बाजारात ते त्या दिवशी फारच चमत्कारिक वागतात. त्यांच्या वागण्याला माझ्या पुस्तकी जगात उत्तर नव्हतं. चोर बाजारात कपड्याचा व्यापार करणाऱ्या एका गृहस्थाला गाठतात. त्याच्याजवळ आलेल्या उंची उलनची कोट्यापैकी एक निवडतात. माझ्या हाती देतात. मला डोळ्यानं काही खून करतात की मी सटकावं. मी कणी कातरतो. दूरवर नाक्यावर उभं राहून त्याची गंमत पाहत असतो. आता ते हमरी तुमरीवर आलेले. आपण कोट घेतलाच नाही असं हातवारे ते करताना दिसत आहेत. गर्दी जमते. तात्यांना सोडून दिलं जातं. तात्या त्या दिवशी चोरावर मोर झालेले असतात. तात्या खुशीत आलेले माझ्याकडे मिश्किलपणे पाहत बोलू लागतात, बघ केलं का नाही पैसे वसूल. मला त्यांच्या बोलण्याचं हसू येत असतं. अंगावरचा एक कोट फाडून शेवटी त्यांच्या हाती काय बरं मिळालेलं असतं. तात्या खूपच भाबडे. मी शिकतो आहे हे त्यांना कोण अभिमान. आपल्याला स्वतःच्या शिक्षणाची संधी मिळाली नाही
याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर तळरायची. पगाराचा दिवस असतो. तात्या नेहमीपेक्षा जादाच झिंगून आलेले. त्यांचा झोक जात असतो. मला ते घराबाहेर काढतात. चल तुला नवीन कपडे घेऊन देतो म्हणून सांगतात. मीही हुरडतो. त्या दिवशी कपड्यांच्या बाजारहाट करायला म्हणजे हमखास पिला हाऊसला जायचं. चकचकीत आयन्यांची दुकानं डोळे विस्फारून जायचे. तसेच आम्ही एका दुकानाची पायरी चढतो. दुकानदाराला भारी कपडे काढण्यास तात्या सांगतात. त्याची भारी कपड्याची कल्पना म्हणजे फॅशनेबल कपडे. या काळात बुश शर्टवर हत्ती घोडे चितारलेले असायचे. छातीवर वेगळा रंग तर हाताला दुसराच. ही कापडं मला आवडायची नाहीत. शिमग्याच्या सोंगासारखी वाटत. मी तसं तात्यांना सांगूनही पाहिलं. ते म्हणाले, हे बघ आता पुढल्या वर्षी तू इंग्रजी शाळेत जाशील. कपडे कसे पाहिजेत? साहेबावानी गॉटमॅट करायचं, रुबाबात चालायचं. मला हसू फुटत असे, पण मी ते आतल्या आत दाबत होतो. खरं म्हणजे निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट असे कपडे मला हवे असतात. पण तात्यापुढे कोण सांगणार? मी नाखुश होऊनच कपडे घेतो. हे कपडे घालून तालुक्याच्या गावी आपण कसे बरे दिसू या विचारानंच मी बेचैन झालेला असतो. कपड्याचा बंडल काखेत मारून मी तात्यांबरोबर गोल पिठाच्या रस्त्यावरून चालत असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वेश्यांच्या इमारती, काही घरांच्या पहिल्या माळ्यावर नंबराचे लाल दिवे. संध्याकाळची वेळ, धंद्याला अजून सुरुवात नसते. कुणी बाया नुकत्याच झोपेतून उठलेल्या, त्यांचं दात घासणं चाललेलं. काही वेणीफणी करीत दरवाज्यात बसलेल्या. तितक्यातच एक बाई तात्यांचं नाव घेऊन हाक मारते. तात्यांना वेश्यांच्या वस्तीत ओळखणारी बाई असावी याचं मला नवल वाटतं. मी त्या बाईकडे पाहतो. ती लांब सळक केस वाळवीत असते. बाई खूपच काळी सावळी, शरीरानं घुमाळी, कानडी मुलखातली. तिच्या नाकातली चमकी उन्हाच्या तिरपी बरोबर झळा मारत असते. तात्या तिच्यापाशी बोलत उभे राहतात. हा माझा पुतण्या, गावी शाळेत शिकतोय असं म्हणून माझी ओळख करून देतात. बाई माझ्याकडे मायेनं बघते. मी मात्र खूप ओशाळलेलो. ह्या वस्तीत क्षणभरही उभं राहू नये असं वाटलं असतं. तात्या बाईशी बोलत असतानाच मी त्यांना न विचारताच कावाखान्यात निघून येतो. बऱ्याच वेळानं तात्या घरी येतात. आता त्यांनी पहिल्यापेक्षा जास्त घेतलेली असते. आल्याबरोबर माझ्या नावाचा पुकारा करतात. मला घाण शिव्या देऊ लागतात. म्हणतात, भोसडीच्या तात्या शान खायला जातो म्हणजे तुलाही तिथं नील काय? आईसारखंच मेमटा आहेस. माझ्याबरोबर आईचाही उद्धार होतो. त्यामुळे मी खूपच व्यथित. परिस्थितीनंच आम्हा मायलेकांना मेमट बनवलं. आम्ही कधी भडभडून बोललोच नाही. खाली मान घालून ऐकायचो. त्या दिवशी जिव्हारी लागलेली जखम पुढं बराच काळ मनात रेंगाळत राहिलेली. मुंबईला सुट्टीचं येणंच सोडलं. तात्या मरेपर्यंत मी हे व्रत पाळलं. तात्या मेले तेव्हा मी त्यांच्या प्रेत यात्रेत हजर होतो. पण मनातली ठसठस तेव्हाही विसरू शकलो नाही. कावाखान्यात गोल पिठाच्या एखादी वेशा आणणं ह्यात तसं कुणालाच चमत्कारिक वाटत नसे. एक इसम तर आपल्या तरण्या ताठ्या बायकोला घराबाहेर काढत असे आणि घरात वेश्येबरोबर गुलगुल बोलत असे. ही वेश्याही येताना त्याच्या मुलांना खाऊ, नवे कपडे घेऊन यायची. हा पायंडा मांडला तो तात्यांनी. त्यांनी एकदा चक्क हिजळा घरी आणला. अर्थात हा हिजळा खूपच देखणा. बाईसारख्या हावभाव करायचा. निरखून पाहिल्याशिवाय कळायचंही नाही की हा हिजळा म्हणून. तात्यांना काकू बरीच छळते. त्यांना रात्रीचा हात लावू देत नाही म्हणून तात्यांना सारेच सहानुभूती दाखवीत. काकू मात्र वरून खूपच शांत दिसायची. ती असं काही असलं म्हणजे सरळ फुटपाथवर जाऊन बसायची. माझाही एकदा हिजळ्याशी संबंध आला. तो मात्र वेगळ्या कारणामुळं. हा माझ्या नात्यानं दूरचा तात्याच. सहा दबा त्याचं नाव. माझ्याच गावचा, मुंबईला गिरणीत नोकरीला होता. धोतर सदरा घालायचा, पण हावभाव मात्र बायकी. रंगात आला म्हणजे टाळी पिटायचा. तो एकदा पुतण्याला भेटायला गावाखान्यात आला. मारुतीचा पोरगा किती मोठा झाला म्हणून माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. सिनेमाला चल म्हणून हट्ट धरू लागला. मी त्याच्याबरोबर जाण्यात संकोचित होतो. आजीनंही मी त्याच्याबरोबर जावं म्हणून हेका धरला. मी त्याच्याबरोबर बाहेर पडलो तेव्हा आपल्याला कुणी पाहत नाही ना याचा शोध घेतला. रस्त्यानं आम्हा दोघांकडे पदचारी संशयाने पाहत होते. त्यामुळे मी ओशाळलो होतो. त्या दिवशी पिला हाऊसलाच कोणत्या तरी बकाल थिएटरात आम्ही सिनेमा पाहिला.
वरची तिकीट काढली होती. पिक्चर मध्ये माझं मन रमत नव्हतं तेव्हा केव्हा तात्याच्या कचाट्यातून सुटतो असं झालेलं. सिनेमा सुटल्यावर 6 डबा मला हॉटेलात घेऊन छान छान केक खायला घाल. गोलपीठातून घराच्या दिशेने येत असताना 6 डबा एक आठवण झाली. म्हणाला, अरे तुझी मावशी जमना तुला आठवते? मी तिथंच असतो, चल तिला भेटायला जाऊ. वेश्यांच्या गल्लीत कुणी माझी मावशी आहे याची जाणीव मला स्वप्नातही नसते. आईनं कधी सांगितलेलं आठवत नाही. वाघाचे लोखंडी पिंजरे असावेत तसे गोलपीठात आम्ही बाजूंना पिंजरे असतात. पिंजऱ्या पाठीमाग अर्धनग्न स्त्रिया, काहींनी लांडे झगे घातलेले, त्यांच्या पुष्टमांड्या प्रेक्षकांच्या वासना चाळवत होत्या. पिंजऱ्यातील भुकेल्या वाघांनी मांसखंडांची वाट पाहावी तसं हे दृश्य माझ्या मनावर कोरलेलं. अशाच एका पिंजऱ्यात सदाबहा मला घेऊन गेला. वेश्येच्या घराची पायरी चढण्याचा हा माझा आयुष्यातील पहिला प्रसंग. 10 बाय 12ची रूम असते, मध्ये कापडी पडदे टाकलेले, भिंतीला यल्लामाच्या देव्हारा, पैसे टाकण्याचा लाकडी गल्ला, भिंतीवर बाबासाहेबाचा फोटो पाहून मला अचंब वाटलेला. 6 डबा एका सळपातळ गोऱ्यापान बाईशी माझी ओळख करून देतो. ती जमना असते. मूळचा गोरा रंग पिवळा पडलेला, तिच्या अंगावर उंच साडी असते, हाताची नखं रंगलेली, चेहऱ्यावर जादाच मेकअप. जमुना तशी खूपच आकर्षक वाटते. मी सकूचा मुलगा हे ऐकून तिचे डोळे पाण्याने भरतात. ती मला मायेनं कुरवाळते, बाहेरवाल्यांना बोलावून थंड पेय पाजते. दुसऱ्या दिवशी जमना बोलावते, तुला छान कपडे घेते असं आश्वासन देते. जाताना काही नोटा माझ्या हातात कोंबते. मला त्या नकाराव्याशा वाटत नाही. मी बाहेर पडतो तेव्हा 6 डबाला जमनाबद्दल खोदून विचारतो. तो सांगतो, अरे ही तुझ्या आईची दूध बहीण, आई 1 आणि बाप 2. मग इथं का? ह्यावर 6 डबा जे सांगतो त्यामुळं मी अंतर्मुख झालेलो. जमना जवळच तंबूच्या माडीत नवऱ्याबरोबर राहत होती. तिच्या देखणेपणामुळे नवरा तिच्यावर सारखा इसळायचा, तिला मारझोड करायचा. शेवटी त्यानंच तिला इथं आणून विकलं. स्वतःची बायको नवरा विकतो आहे हे मला खरंच वाटत नाही. दुसऱ्या दिवशी मी जमनाच्या पिंजऱ्यात एकटाच जाऊ की नको याबद्दल रात्रभर मनात विचार घालमेल चालू असते. जमना मावशीबद्दल एकदम वाटलेली आपुलकी की नवे कपडे मिळणार मात्र याचं आकर्षण, ह्यापैकी कोणतं वरचढ झालं हे सांगता येत नाही. पण मी दुसऱ्या दिवशी गेलो हे मात्र खरं. जमनानं मला त्या दिवशी छान छान कपडे घेतले. घोडागाडीतून दूरवर फिरवलं. पुन्हा कधी सुट्टीत आलास तर नक्की मावशीकडे ये हे सांगताना विसरली नाही. जमना मावशीच्या पुढच्या आयुष्यात कधी शोध घ्यावासा मला वाटला नाही. तिनं दिलेल्या कापडांविषयी मी गावी गेलो तेव्हा आईला सुद्धा सांगितलं नाही. आईला काय वाटेल याची भीती मला होती. तिच्या संदर्भात बातम्या मात्र कानावर येत. तिनं धंदा सोडलाय, रस्त्यात भीक मागते, तिला वेळ लागला, अशा कितीतरी वेगवेगळ्या. अगदी अलीकडची गोष्ट झाली असेल 2-3 वर्ष. मी दादरच्या पुलाखालून चाललेलो. माझ्या सोबत काही बडी लेखक मंडळीही. पुलाखाली फारच मोठ्या भिकाऱ्यांचा गोडखा, काहींनी तात्पुरती पाल उभारलेली. त्या भिकाऱ्यांच्या गोडख्यात दीनवाणी मुद्रेची लक्तर फाटलेली, झिंजा सोडलेली. अशा अवस्थेत मी जमनाला जमना तिनंही एवढ्या वर्षांनी मला ओळखलं असतं. ती एकटक माझ्याकडे बघत असते. मी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत असतो. तिची नजर आजही माझा पिच्छा पुरवते. तिच्याशी साधा संवादही मी करू शकलो नव्हतो. वाटलं ह्या टेरिलिनच्या कपड्यात आपण किती पांढर पेशे झालोय. भोवतालच्या मित्रांना काय सांगावं हाही प्रश्न असेल. आणि समजा जमनाशी बोललोच आणि तिला घरी घेऊन गेलो तर आपली सुशिक्षित बायको तिला घरात घेईल काय? बायको तर दिवसातून 4-5 वेळा घर धुते, आरशासारखं चकचकीत करते. आणि जमना तर ही अशी, अंगावर खंडीभर मळ. त्या रात्री चांगली झोप काही येऊ शकली नाही. जमना मावशीची नजर तीक्ष्ण बाणासारखी अंधारातही काळी चिरत जात आहे. नंतर मावस भाऊ भेटला. त्यानं जमनाबद्दल आश्चर्यकारक माहिती दिली. अरे जमना मरणाच्या टायमाला गावी आली. आपलं माहेर तिनं कसं बरं शोधून काढलं. जमना वेडी कशी. मावस भाऊ सांगत असतो, काकानंच तिला मूठ माती दिली.
अर्थात भाऊबंधांना दिवस घालवण्यास मावस भाऊ विसरला नाही. मुंबईच्या मुक्कामात गाववाले हमखास भेटत. त्यापैकी ज्यादा लढा लागलेला तो आंबू आणि सदाशिवचा. तसे हे माझ्यापेक्षा वयानं 4-5 वर्षांनी वडील मुंबईला नोकरीला असत, पण मला बरोबरीच्या नात्यानं वागवी. ते गमतीनं मला गोल पिठ्यात फिरायला नेत. मी चिडत असे. त्या वयातही मी म्हणे, ताळीच्या झाडाखाली बसलं तरी लोक म्हणतात ताळीच प्यायला. यावर ते खळाळून हसत. आंबू आणि सदाशिव यात तशी 2 टोके. आंबू हा खेतरीसारखा हसवत राहायचा, तर सदाशिव धीर गंभीर, जे बोलेल ते सिरियस. दोघांची जोडी मात्र अटूट होती. आंबू हा दिसायला देखणा, राहायला छान, तसा सईचा अंगठा करायचा, पण बोलायला लागला म्हणजे भल्या भल्यांना गुंगवायचा. तो जाहीर नकला करीत असे, अर्थात छंद म्हणून. त्याचा एकपात्री कार्यक्रम खूपच रंगत असे. त्याची पेटंट अशी कोकणी बाल्याची नक्कल जयंतीत खूपच गाजलेली. आंबू काकूकडे खानावळीला होता. सकाळी कामाला निघाला म्हणजे चहाची खूपच तारीफ करायचा. म्हणायचा, काय काय पार्वताबाई, तुझ्या हातचा चहा कंपनीच्या गेटपर्यंत जिभेवर चहाची चव असते. याचा अर्थ घरात समजला जायचा. असं ह्याचं उपरोधिक बोलणं. त्याच्या वागण्यात बोलण्याचं नुसतं चैतन्य सळसळायचं. ह्याचं चैतन्य एकाएकी थांबलं. आंबूला टीबीनं ग्रासलं. सुरुवातीला त्यानं हा रोग दडवून ठेवलाय. त्याच्या खोकण्यामुळं आणि चिपाळ होऊ लागलेल्या शरीरामुळं त्याचा रोग सर्वांच्या ध्यानी आला. आपलं लग्न झालं नाही, आपण आता एकाच बांबूवर जाणार, ह्याच दुखणं त्याच्या चेहऱ्यावर उपटायचं. पुढे त्याची 1 सोडून 2 लग्न झाली. शेवटच्या बायकोनं मरेपर्यंत त्याची सेवा केली. आता मरणाच्या भीतीनं त्याचा चेहरा कमालीचा ग्रासलेला. त्याचं हसणं, खिदळणं, विनोदी संवाद सार मावळलं. मृत्यूची भेसूर छाया त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली. त्याच्याकडे पाहवत नसे मी. गावी असताना त्याच्या मृत्यूची बातमी धडकते. मृत्यूचं थैमान तसं मी लहानपणापासून पाहिलेलं, पण त्या दिवशी आंबूचं मरण खूपच चटका देऊन गेलं. त्याला मरावंसं वाटत नव्हतं आणि मरणाचे पाश तरी त्याच्या भोवती आवडले जात होते. ह्या कात्रीत तो शेवटपर्यंत दिसत होता. सदाशिवची शोकांतिका झाली. ती मात्र राजकारणानं मुंबईला येण्यापूर्वीच सदाशिव आठवतो, चक्क नांगऱ्या होता. गुडगाभर धोतर, बंडी हा पेहरावा शेतात राबत असे. त्याचे जवळचे नातेवाईक गावी येतात आणि त्याला मुंबईला घेऊन जातात. त्याला मुंबईत ट्रॅम कंपनीत ते चिटकवतात. 6वी-7वी शिकलेला सदाशिव मुंबईच्या वाकड्या नळांना मात्र बदलतो. त्यानंतर गावी यायचा तेव्हा त्याचा रुबाब पाहून आम्ही तिपून जायचो. पांढरे शुभ्र बगड्यासारखे कपडे, केस फिरवलेले, हातात कसलं तरी पुस्तक. तो आम्हाला मुंबईच्या खूप गमती सांगे. आता त्याची भाषा कमालीची शुद्ध वाटायची. दिसायला काळा सावळा असला तरी खूपच रेखीव होता. शिवाजीची भूमिका सहज करील असा. सुरुवातीला हौशी नाटक मंडळ काढून नाटक बसवणं हा त्याचा आवडीचा छंद. कामाठीपुरा येथील केंद्रात ह्या नाटकाच्या तालमी चालत. त्याने आजोबा नावाचं नाटक बसवलेलं आठवतंय. तालीम चालू असताना मीही जात असे. नाटकातल्या नटी म्हणून गीर गावामधील ब्राह्मणाची एक देखणी मुलगी यायची. अशी हौशी मंडळी नटीशी बोलायला मिळावं म्हणून खूप स्पर्धा चाले. नटीच्या घरी जाऊन नटीला टॅक्सीतून आणणं हे त्यांना थ्रिल वाटायचं. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.